हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, म्हणजेच की आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपलं रोजचं जे रुटीन असतं किंवा ब्लॉग असतो तो तर तुम्हाला बघायला मिळेल, पण मी सांगणार काही थोड्या वेगळ्या गोष्टीवर आहे की ज्या गोष्टींचा तुम्हाला फायदाच होईल. तर आपण एखादी नवीन सवय लावायची असते की आपल्याला सकाळी उठून गरम पाणी प्यायचं असतं किंवा चालायला जायचं असतं किंवा थोडासा व्यायाम करायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, पण आपल्याला सवय लागत नसते किंवा आपण कामातून त्याला वेळच देत नसतो किंवा आपण वेळ काढतच नसतो स्वतःसाठी. तर आपल्याला कोणतीही जी सवय लावायची असती, एखादी नवीन सवय आपल्याला लावायची असेल तर त्याला ती सवय बनवायला आपल्याला सुमारे 21 दिवस लागतात. मलासुद्धा ह्या गोष्टी करायला बराच वेळ लागला आणि अजूनही मी काही गोष्टी मला शिकायच्या आहेत, काही करायच्या आहेत. हे तर मी तुम्हाला तुमच्यासोबत हे शेअर करते यासाठी की तुम्हालासुद्धा ह्या गोष्टींचा फायदा होईल. मीसुद्धा परिपूर्ण कोणत्याच गोष्टीमध्ये असं पूर्ण हे झालेली नाही आहे की मला पूर्ण चांगल्या सवयी असतील, पण मला हळूहळू चांगल्या सवयी लावायच्या, वाईट सवयी सोडायच्या आहेत आणि ज्या आपल्या शरीराला, आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतील अशा सवयी आपण लावण्याचा नेहमीच प्रयत्न करायला हवा. तर चांगल्या सवयी म्हणजे काय की आपण आता एखादं घरातलं काम करायला घेतलं आणि ते काम 5 मिनिटाचं आहे तर आपण तिथे 10 मिनिट लावतो. तर अशा वेळेस आपण एखादं काम 10 मिनिटाचं आहे तिथे 10 मिनिटाच्या आधीच पूर्ण व्हायला हवं. असं आपण एखादी चांगली सवय लावायची की आपलं काम जे आहे ते वेळेतच पूर्ण करायचं. आपलं काम आहे 5 मिनिटाचं आणि आपण लावतो अर्धा तास, असं व्हायला नको. का तर आपण घरी आहे, करू, आता करू, नंतर करू, होईल, असं करत करत आपण आपला स्वतःचा वेळ वाया घालवतो. फास्ट फूड किंवा चमचमीत असे पदार्थ खात राहणं, आपण मोबाईलशिवाय चैन न पडणं, वारंवार रील्स स्क्रोल करत राहणं, मोबाईल इकडून तिकडून आलं की आपला मोबाईल हातात घेणं, ही सुद्धा आपल्यासाठी एक वाईटच सवय आहे. याने आपलं जे काम करायचं असतं ते राहून जातं आणि आपण सतत मोबाईलच्या आहारी जात असतो. जर आपण एक किंवा 2 महिन्यातून एखादी चांगली सवय लावली तर खरंच आपल्या आयुष्याची प्रत खूपच सुधारत जाईल. म्हणजे फार अशा काही मोठ्या सवयी नाही, तर अशा छोट्या छोट्या सवयींनी आपण आयुष्य समृद्ध करायला हवं. तर कोणत्या सवयी द्या की ज्या आपण व्यायाम जर करत नसेल तर सुरुवातीला आठवड्यातून 2 ते 3 वेळा व्यायाम करणं, म्हणजे हळूहळू सवय झाली की आपण दररोज व्यायाम करायला सुरुवात करूया असं आपण ठरवणं. त्यानंतर काही ज्या सकारात्मक गोष्टी असतील त्या गोष्टींवर काही लक्ष केंद्रित करणं. आपल्याला काही जर एखादं उद्दिष्ट गाठायचं असेल त्या उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण प्रयत्न करणं किंवा मग एखाद्या वेळेस कुठे बाहेर फिरायला जाणं कुटुंबासोबत, ते सुद्धा, किंवा मग कुटुंबासोबत थोडा वेळ जास्तीत जास्त व्यतीत करणं. किंवा जर आपण भाजीपोळीच खात असेल किंवा फळं खात नसतील किंवा सॅलड खात नसेल तर त्या गोष्टीचा आपल्या जेवणामध्ये वापर करणं. किंवा आपले काही चांगले मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना प्रत्यक्षपणे भेटायला आवर्जून जाणं. किंवा मग आपण काही वजन कमी वगैरे करायचं असेल तर दिवसाला किमान अर्धा तास चालणं, अर्धा ते 1 तास पायी चालत जाणे किंवा आपल्या स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटाचा वेळ देणं प्रत्येक दिवशी, आणि याचे चांगले परिणाम आपल्याला प्रत्यक्षात दिसतील. पैसा बचत करणं ही सुद्धा एक चांगली सवय आहे. आता बचत करायची कशी, तर आपण बऱ्याचदा ग्रोसरी वगैरे आणायला जातो, तर आपण नेहमी ग्रोसरी आणायला जाताना एक लिस्ट बनवून न्यायची की आपल्या घरात काय आहे काय नाही हे आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत. जर आपण तसंच गेलो तर आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या असतात त्या आपण विसरून जातो आणि ज्या आपल्याला गोष्टी नको आहेत त्याच आपण गोष्टी बऱ्याचदा घेऊन येतो. आणि आता सध्या मॉल वगैरे असतात तर मोठमोठे शॉपीज असतात, तर अशा ठिकाणी सगळ्या अट्रॅक्टिव्ह वस्तू ठेवलेल्या असतात, तर आपल्यालासुद्धा मोह आवरत नाही म्हणून आपण त्या गोष्टी घेतो. आणि फास्ट फूड वगैरे ह्या गोष्टीसुद्धा खूप अशा मिळतात तर आपण त्यासुद्धा घेतो. तर अशा वेळेस आपला जे बजेट आहे ते पूर्णपणे हलून जातं. आपल्याला जर काही कपडे किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण एकदा स्वतःला विचारायला हवं की आपल्याला खरंच या गोष्टीची गरज आहे का, आणि
एक गोष्टीची गरज असेल तर आपण हिला घरामध्ये ठेवायला जागा आहे का, किंवा आपण हे फक्त घरात शो म्हणून ठेवणार आहोत, या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा. कोणतीही गोष्टी घेताना आपण त्याचा सगळ्या बाजूंनी विचार करायला हवा, की आपल्याला ही परवडेल का, किंवा आपल्या बजेटमध्ये आहे का, किंवा या गोष्टीचा आपल्याला खरंच उपयोग आहे का, किंवा ही गोष्ट ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये पुरेशी जागा आहे का. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण प्रत्येक गोष्ट नाही घेऊ शकत, कारण काही गोष्टी आपल्या कामाच्याच नसतात. खरंच खूपच उपयोगाची गोष्ट असेल तरच तुम्ही ती घ्या, किंवा त्या गोष्टीचं तुम्हाला खरंचच गरज असेल, किंवा आता ह्या गोष्टीशिवाय आपल्याला कामच भागत नाही, तरच ती गोष्ट तुम्ही घ्या. बऱ्याचदा कपड्यांचं सुद्धा असंच होतं. आपल्याला कपडे घ्यावेसेच वाटत असतात, पण खरंच आपण ती कपडे घालणार आहोत का, की डेली आपल्या वापरात येणार आहे, किंवा एखाद्या ओकेजनला आपण घालणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की आपण कपडे घेतो, साड्या घेतो आणि वर्षानुवर्ष ते कपाटातच पडून राहतात. जर आपण वर्षातून एकदा किंवा दोनदा ते कपडे घातले तरच तसे ते कपडे घ्यायला पाहिजे, नाही तर ते आपले निव्वळ पैसा आपण काही खर्च जरी केला तर तो हिशोब लिहून ठेवायला हवा. आपण कोणत्या ठिकाणी किती खर्च केला, म्हणजे आपल्याला कळतं की कुठे आपला खर्च जास्त झाला, किंवा आपला अनावश्यक खर्च कुठे झाला, हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. हे सगळ्या ज्या सवयी मी सांगितलेल्या आहेत, ह्या मी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये हळूहळू सगळ्या सवयीचा वापर करायला लागली आहे. म्हणूनच मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करत आहे. याआधीसुद्धा मला बऱ्याचशा काही सवयी याच्यातल्या नव्हत्यासुद्धा, पण मी त्या स्वतःला लावून घेत आहे आणि आचरणात आणते. त्यामुळे मला वाटलं तुमच्यासोबतसुद्धा या शेअर कराव्या, म्हणजे तुम्हालासुद्धा कोणाला याचा फायदा होईल. तर त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आज मी बनवली होती आपली डिंकाची वडी. तर डिंकाची वडी एकदम सोप्या पद्धतीने बनवली होती. मी सुद्धा अशीच एक रेसिपी बघितली होती, तर त्यामुळे मी सुद्धा बनवून बघितली. तर खरंच खूप छान अशी डिंकाची वडी झालेली होती. तर इथे मी सर्वात अगोदर डिंक थोडासा तळून घेतला आहे तुपामध्ये आणि तो थंड करायला ठेवला. त्यानंतर काजू आणि बदाम हे सुद्धा थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि ते सुद्धा थंड करायला ठेवले. त्यानंतर जे तूप होतं त्यामध्येच थोडंसं अजून तूप टाकून 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि ते छान मस्त असं भाजून घेतलं. गव्हाचं पीठ जे आहे ते छान वास सुटेपर्यंत मस्त असं खरपूस भाजायचं आणि लागेल तसं तूप त्याच्यामध्ये टाकून छान भाजून घ्यायचं. पहिले तूप थोडंसं कमी झालं होतं, त्यामुळे मी अजून तूप टाकून त्याला छान खरपूस भाजून घेतलं. अजून यामध्ये थोडंसं तूप लागलं तर साधारण 1 ते 1.5 वाटी छान असं तूप त्याच्यामध्ये टाकलं. आता या स्टेजला छान असं पीठ भाजून झालेलं आहे आणि मस्त असा वास तुपाचा आणि पिठाचा येत होता. छान खरपूस भाजलेलं होतं लालसर. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले काजू बदाम आणि जो डिंक होता तो एकत्रच मी मिक्सरला वाटून घेतला, कारण फक्त जर डिंक वाटला तर तो भांड्याला चिकटतो. म्हणून मी जे ड्रायफ्रूट्स होते ते आणि डिंक दोन्ही एकत्र असं एकदम अबोडधोबड असं वाटून घेतलं. एकदम बारीक अशी त्याची फाईन पेस्ट वगैरे किंवा त्याची फाईन पावडर नाही केली. एकदम थोडंसं दरदरं वाटून घेतलं आणि ते मिश्रण सगळं कढईत जे पीठ होतं त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं. आणि यासाठी बनवायचा होता गुळाचा पाक. तर 2 वाट्या बेसन घेतलं होतं मी, तर त्याच वाटीने 2 वाट्या गूळ घेतला. कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि 1 ते 2 चमचे अगदी घोटभर पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याचा छान पाक करून घेतला. पाक आपण तो पाण्यामध्ये टाकून बघायचा की त्याची छान गोळी होते की नाही. तर गोळी झाली की पाक छान झाला असा होतो बघा, त्याला एकदम फेस येतो, अशा प्रकारचा पाक होऊ द्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड किंवा सुंठ पूडसुद्धा घालू शकता, किंवा मिऱ्याची पूड जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा घालू शकता. आणि जे मिश्रण आहे पिठाचं आणि ड्रायफ्रूट्सचं डिंकाचं ते त्याच्यामध्ये घालून त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर परातीला थोडंसं तूप लावून हे सगळं मिश्रण परातीमध्ये छान थापून घ्यायचं आणि थोडं थंड झालं की त्याच्या छान वड्या पडतात. तर खरंच थंड झाल्यावर मस्त त्याच्या वड्या पडू लागल्या आणि मी पहिल्यांदाच या वड्या बनवून बघितल्या. तर खरंच खायला खूप छान आणि टेस्टी लागत होत्या.
मुलांनासुद्धा खूप आवडल्या आणि त्यांनी चॉकलेट म्हणू अर्ध्या वड्या तर संपूनच गेल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळी माझे वडील आले होते मुलांना भेटण्यासाठी. तर ते नेहमी जेव्हा येतात तेव्हा अशी पिशवी खूप सारी भरून आणतात, काही ना काही घेऊनच येत असतात. तर आपली आईसुद्धा आपली पिशवी नेहमी येताना अशीच भरून देते. तसेच माझे वडीलसुद्धा येताना नेहमी घेऊन येतात शेतातील भाजीपाला, शेंगा, आणि मुलंसुद्धा मस्त त्यांच्याजवळ बसून शेंगा छान खात होते. आता सध्या तुरीचा शेंगांचा सीझन सुरू आहे. तर वडिलांनी माझ्या शेंगा आणल्या होत्या, तर त्याची मस्त सोल्याची भाजी बनवली. आमच्याकडे ही भाजी दररोज जर दिली तरी आमच्याकडे याला कोणीही कंटाळत नाही. ही भाजी सगळ्यांच्या आवडीची आहे आमच्याकडे. तर वडिलांनी शेंगा आणल्या, मग मी त्याचीच भाजी छान केली आणि सोबतच मस्त अशा बाजरीच्या भाकरी मी बनवल्या होत्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.